आपण पहिली मुलाखत जी राजकीय विश्लेषक शरद पाटील यांची पहिला भाग पाहिला. यानंतर आपण आता दुसऱ्या भागाकडे आपण वळत आहोत. आपला दुसऱ्या भागातला पहिला प्रश्न असा आहे की भिवंडी लोकसभेमध्ये अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे की शरद पाटील यांचं मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल कपिल पाटील यांनी विकत घेतलंय आणि त्यांना खूप सारे पैसे दिलेले आहेत आणि त्यामुळे कपिल पाटील यांच्या बाजूने बातम्या करत आहेत, असं एक चर्चा उदाहरण आहे. काय नक्की याच्याबद्दल आहे? नाही, खरं तर गेली 6 महिन्यापासून या टीका सुरू आहेत. कपिल पाटील यांनी मशाल चॅनल विकत घेतलेलं आहे. मी 6 महिन्यापूर्वी म्हणजे खरं निवडणुकीची तयारी ही आत्ता उतरलेत रिंगणामध्ये. कपिल पाटील वर्षभरापासून फक्त निवडणुकीची तयारी करत होते. 6 महिन्यापूर्वी एक 3 भागामध्ये त्यांची मुलाखत घेतली आणि मुलाखत घेतल्यानंतर हे चर्चा सुरू झाल्या की यांना विकत वगैरे घेतलंय. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला एक किस्सा सांगतो. म्हणजे शरद पाटील इथपर्यंत कसा पोहोचला, त्याचं कारण तुम्हाला. ही निवडणूक सुरू झाली ना, त्यावेळेस मला पहिल्यांदा कपिल पाटील यांचे पुतणे आहेत देवेश पाटील त्यांनी बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही बऱ्यापैकी सगळं मांडताय, तुम्हाला 1 कोटीच्या पेक्षा जास्त व्ह्युअर्स आहे, चॅनल चांगलं आहे आणि आपण एक जसं आपण पॅकेज देतोय इतर वृत्तपत्रांना, सगळेच पॅकेज घेतात. आणि पत्रकार ते काय अडून राहिलेलं नाही की पत्रकार पैसे घेतात का नाही घेतो करतात, ते सगळे घेतात. इलेक्शनला मोठमोठे वृत्तपत्र मोठमोठे चॅनल्स हे पॅकेज घेतात. मी तरी सांगितलं आपण ह्या विषयावर नंतर बोलूया. मी त्यांना टाळलं. त्याच्यानंतर त्यांचे पी आहेत, खूप चांगला पी आहे त्यांच्याकडे, राममाळी म्हणून, अत्यंत प्रामाणिक आहे. त्यांनी 2-3 वेळा विचारलं आपण बोलू या विषयावर नंतर. आता या विषयावर बोलू सांगितल्यानंतर काय वाटतं माहिती लोकांना समोरच्याला की हे काहीतरी वाढवून मागत असतील किंवा यांच्या वेगवेगळ्या काहीतरी अटी असतील. बऱ्याच वेळ चर्चा झाल्यानंतर शरद पाटील काय बोलतच नाहीये, पॅकेज बद्दल बोलत नाहीये. मशाल मीडिया हाऊस जे आमचं आहे, जे आम्ही सर्वे करतो हे करतो, याबद्दल कशाबद्दल बोलत नाही, पैसेच मागत नाही, सांगतही नाही. प्रत्येक पत्रकाराचं प्रपोजल तिथे आलेलं आहे, प्रत्येक मीडिया हाऊसचं प्रपोजल त्यांना आलंय, सर्वे टीमचं प्रपोजल आलंय, फक्त मशालचं नाही आलेलं. आता निवडणुकाच्या प्रचाराला सुरुवात म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर कपिल पाटील हे वाड्याच्या दौऱ्यावर आले होते. तुम्हाला माहिती असेल की मशाल टॉवरला आले तिथे, मशाल हाऊसला ते आले. आल्यानंतर त्यांच्याबरोबर मोठा ताफा असतो. म्हणजे वाड्यातले आपल्या संदीप पवार होते, योगेश पाटील होते, किंवा सगळी मंडळी होती. आम्ही माझ्या कॅबिनमध्ये बसलो होतो. साधारणतः 1 ते 1.5 तास आमची निवडणुकीच्या विषयावर चर्चा झाली. कपिल पाटील हा खूप हुशार माणूस आहे, म्हणजे तो निवडणुकीतला ब्रेन आहे, त्याला कोण हरवू शकत नाही. म्हणजे सरपंचापासून तर खासदारकीपर्यंत ते जिंकत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये कोणाशी काय बोलायचं, कसं टाकायचं हे काहीही बोलतात बाकीचे, तसं ते बोलत नाही. तुम्ही बघा, कुठलंही असं आश्वासन देत नाही किंवा मी किती मोठा आहे, मी किती मोठा समाजसेवक आहे, मी काय केलं हे ते सांगत नाहीये. जनतेला काय सांगायचं ते बरोबर सांगतात. मीही विषय काढला नाही, मला माहित होते का आलेत काय बोलणार, कारण ते केंद्रीय मंत्री आहेत, राज्यमंत्री. माझ्यासारखे 1000 पत्रकार त्यांच्या बरोबर आहेत, दिल्लीपासून तर अगदी गल्लीपर्यंतचे. मला काही त्यांनी जास्त भाव द्यायची गरज नाही, पण ते मला 1.5 तास बोलले. शेवटी मी विषय काढला. मी तर सांगितलं पाटील साहेब, या निवडणुकीमध्ये मशाल चॅनल म्हणून, मशाल मीडिया हाऊस म्हणून आणि पत्रकार शरद पाटील म्हणून मला तुमच्याकडनं कुठलंही पॅकेज नको, 1ही रुपया. ते एकदम आवक झालं. आणि हे फक्त ते एकटे नाही आहे, तर त्यांच्या सगळ्या भाजपला सगळ्यांना माहिती आहे. ते मी सांगितलं काय, 1ही रुपया तुमच्याकडनं मला नको. मी आत्तापर्यंत तुमचं जे काम केलंय 6 महिन्यापासून ते माझ्यासाठी केलंय, मी मला असं वाटतं म्हणून मी केलंय. कारण आतापर्यंत उमेदवार कोण तोच माहित नव्हता, कोणाचा आपण प्रचार करणार, हे उभं राहणार की नाही हेच माहित नाही. हे बार्गेनिंग करत होतं, 10 कोटी द्या, 15 कोटी द्या, 20 कोटी द्या, हे चालू होतं. तर त्यांचा प्रचार करण्याचा प्रश्नच येत नव्हता. आपण त्यांच्या बातम्या टाकत होतो, त्यांची भाषणं टाकत होतो. मी त्याचे आता आरोप करतात ना फक्त कपिल पाटील. तुम्ही बातम्या काढून बघा, मशाल चॅनलवरच्या या अपक्ष उमेदवाराच्या मी किती बातम्या टाकलेल्या आहेत, त्याच्याही मुलाखती घेतलेल्या आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मशाल न्यूज नेटवर्कने कुठे पैसे घेतलेले नाही? ऐका, ते पुन्हा सांगतो का घेतलं तेही सांगतो तुम्हाला. इथे कोणी सभ्य, प्रामाणिक आणि मी फार चांगला माणूस अशातला भाग नाहीये. पण कारण सांगतो, ते खूप इंटरेस्टिंग कारण आहे. मी त्यांना म्हणजे बाळामाच्याही बातम्या टाकल्यात, म्हणजे बाळामानी प्रवेश केल्यापासून तर आतापर्यंत मुलाखती घेतल्या, बातम्या टाकल्या. उमेदवारी होण्याच्या आधीची पण तुम्ही एक मुलाखत दाखवली, त्यांच्या अनेक बातम्या टाकल्यात. त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही शरद पाटीलला, ते आरोप नाही करणार, आरोप करणारे हे चिल्लर
खरं पैसे कोण देणार आहे? माझ्याकडे माझे सगळे पत्रकार आले होते. ते म्हणले आपण यांच्याबरोबर राहिलो अपक्षच्या उमेदवार तर आपल्याला चांगलं पॅकेज मिळेल, हे मिळेल, ते मिळेल. मी तिथे पत्रकार सोडा सगळ्यांनी, की पॅकेज मिळेल पण विश्वासार्हता गमवाल. आपल्याला काय सांगायला लागणार आहे की हा निवडून येणार आहे? हा निवडून येत नाहीये. मला आपलं सगळं माहिती आहे, म्हणजे अंडी माहित ना पिल्ली माहिती आहे, त्यामुळे हा काही निवडून येत नाही. तुमची पत्रकारितेतली विश्वासार्हता गमवाल. मी गेली 35 वर्ष शरद पाटील म्हणून लोकांच्या समोर आहे. म्हणजे आता ह्या इलेक्शनच्या काळात मी ज्या मुलाखती घेतो त्या तुम्ही बघा, मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घेतो. हे लोक मला का बोलवतात, कशासाठी माझ्याशी बोलतात? तुमचं माझ्यापेक्षा जास्त व्ह्युअर्स आहेत तुम्हाला, तरी तुम्ही माझी मुलाखत का घेताय? याच्यामध्ये कारण आपण ते टिकवलंय. मी समजा आज सांगितलं हा उमेदवार येणार आहे आणि तो जर आला नाही तर लोक काय सांगतील, हे चॅनल बोगस आहे. पण चॅनलची विश्वासार्हताही टिकवायची असते. म्हणजे पत्राने सांगितलं पॅकेज आपल्याला नको. कपिल पटेल यांच्याशी हा विषय झाला इथे, किंवा मला कुठलंही नको. कपिल पटेल समजून गेले याला काय बोलायचं ते. त्यांनी काही शब्द काढला नाही, घ्या का तुम्हाला घ्यायला मी याला सांगा असं काही नाही. मला त्याच्यानंतर मी देवेश पाटील यांच्याशी बोललो, म्हणजे बबलू. त्यांना सांगितलं मी पाटील साहेबांशी माझं असं बोलणं झालेलं का मी मला कुठलाही पॅकेज नको, कुठलाही पैसे नको, मी माझ्या पद्धतीने सगळं करणार. त्यावेळेला नाही असं जमणार नाही, तुम्ही 5 वर्ष आम्हाला काही त्रास देत नाही, उलट तुम्ही आमचं चांगलं हे करताय. तर निदान इलेक्शनला सगळेच घेतात, म्हणून मी घेणार नाहीये. आणि फोन ठेवून दिला. त्यानंतर त्यांचे राम माळे मी जो उल्लेख केला त्यांना फोन करून सांगितलं की बाबा या इलेक्शनच्या बाबतीमध्ये माझं पान कोरं ठेवा, माझ्या बाबतीमध्ये कुठलाही तुम्ही त्याच्यामध्ये लिहू नका का यांना हे द्यायचेत का हे करायचे आहेत. कारण समोर जे आहे ते काय दिसतंय की तिथे राष्ट्रीय पक्षाचं कुठलंही चिन्ह जे नामांकित चिन्ह आहे ते दिसत नाहीये समोर. किंवा तिथे हात पाहिजे होता. बरोबर आहे, जो लोकांच्या मनात म्हणजे हात धनुष्यबाण आहे, घड्याळ आहे, हे चिन्ह नाहीये. तिथे तुतारी आहे. तुतारी वाजवणारा माणूस माझ्या उजनी आखाड्यामध्ये तुम्ही जर गेला तर त्यांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाला एरिया. आपण इलेक्शनला रांगेत उभी असतो तेव्हा आपण सांगतो हे हातावर हा, हातावर हा, हे धनुष्यबाणावर हा. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना सांगावं लागतं. हे सांगतात ना तुतारी चिन्ह आमचं पोहोचलं. कोणाकडे पोहोचलं? सुशिक्षित माणसाकडे पोहोचलं. भिवंडी लोकसभा मतदारसंघाची अवस्था अशी शहापूरला आदिवासी, गरीब, अज्ञानी भरपूर समाज आहे. वाड्यामध्ये तीच परिस्थिती आहे, मुरबाडमध्ये तीच परिस्थिती आहे, भिवंडी ग्रामीणमध्ये तीच परिस्थिती आहे. ते तुम्ही लोकांना काय समजून सांगणार? चिन्हाला महत्व याच्यासाठी आहे. कोर्टामध्ये भांडामांड सुरू आहे ना, चिन्ह महत्वाचं आहे, चिन्ह नाहीये. यांचं चिन्ह कधी 6 तारखेला झालं, कधी पोहोचणार आहे, काय पोहोचणार आहे? कमळ चिन्ह हे पोहोचलेलं होतं. एक दुसरी गोष्ट जी फिल्डिंग मी बघत होतो कपिल पाटील यांची, की सर हे जिंकणार आहेत. म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स वाटत होता. म्हणजे तुमच्या चॅनलवर आता निवडणुकीला अजून बरेच 20 तारखेला निवडणूक आहे, त्याच्या आधी मी सांगतोय की कपिल पाटील हे जिंकणार आहेत असं मला वाटतंय. उद्या ते जिंकले, कॅबिनेट मंत्री होतील. कॅबिनेट मंत्री होतील हे मी तुम्हाला 100% सांगतोय. कारण विरोधकांना जमलंच नाही. हे राज्यमंत्री होते. हे राज्यमंत्री असताना यांनी किती भ्रष्टाचार केला किंवा काय केलं, गोंधळ घातला, यांचा कोणता डाग आहे काही सांगता आलं नाही. आणि त्याच्यामुळं पहिल्याच लिस्टमध्ये कपिल पटेलांचं नाव आलं. म्हणजे मी 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं कपिल पटेल तिकीट मिळेल, जेव्हा सगळे सांगत होते. हे अपक्ष उमेदवार सांगत मला भाजपचं तिकीट मिळेल आणि कपिल पटेल माझा प्रचार करेल. त्यावेळेस मी ठासून सांगतो कपिल पटेलला. त्याच्या मागची अनेक कारणं होती. कारण मी दिल्लीत जाऊन बसलो होतो, दिल्लीमध्ये मला त्यांचं सगळं घेतलं होतं. ते मीही शोधत होतो की कपिल पाटील एकही लूप होल्स आपल्याला मिळायला पाहिजे, कळलं पाहिजे आपल्याला नेमकं याचं काय चाललंय. नाही मिळालं. कारण विरोधकांना ते बाहेर काढता आलं नाही. पहिली गोष्ट विरोधकांना बाहेर काढता आलं नाही. कपिल पाटील उद्या केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जो मान सन्मान आहे तो, किंवा त्याच्या डोळ्यात डोळे घालून मला बोलता आलं पाहिजे, ते मला माझी लोकांची कामं म्हणजे आता या 10 वर्षामध्ये कपिल पाटील खासदार आणि मंत्री असताना मी जेवढी कामं करून त्यांच्याकडून घेतली तेवढी कामं भाजपच्या कार्यकर्त्यांनीही करून घेतलेली नाही. कारण तिथे माझ्या शब्दाला मान होता, वजन होतं. त्यांच्याकडे मी गेल्यानंतर मी सांगितलं मला हे करायचं आहे का हे पाहिजे. ह्या लोकांची कामं झाली. मी अनेक शिष्टमंडळ माझ्या चॅनलवर अनेक शिष्टमंडळ घेऊन गेलो, अनेक लोक गोरगरिबांची कामं घेऊन गेलो. कपिल पाटील नाही कधी सांगितलं, एकदाही नाही मला सांगितलेलं नाही. उद्या ते मंत्री झाल्यानंतर मी यांच्याकडे घेऊन जाणारी जी कामं असतील ती ते 100% करतील. आणि पत्रकारितेमधली एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही पत्रकार म्हणून ज्या दिवशी तुम्ही इलेक्शनला पैसे घेता ना त्या दिवशी तुम्ही उमेदवारांच्या नजरेतून उतरताय. कपिल पाटील यांचं इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा ते हिशोब असतील ना, तेव्हा किती पैसे गेले किती गेले त्याचा हिशोब होईल ना.
कोण पैसे घ्यायचा राहिला असेल, कोणता मतदार, कोणता पदाधिकारी, भाजपचा कोणता कार्यकर्ता किंवा त्यांच्या आघाडीतला महायुतीतला सगळे महायुतीतले घटकांनी पैसे घेतले असतील, देणं चालू आहे, हे सगळं माहिती आहे. म्हणजे ते नागडं सत्य आहे. पत्रकारांनीही त्याच आशेने जातात, पत्रकारही पैसे घेतात. त्यावेळेस जेव्हा कपिल पाटलांच्या लक्षात येईल का एकच माणूस होता, शरद पटेल, की ज्यांनी सगळ्यात जास्त प्रसिद्धी आपली केली पण एकही रुपया घेतला नाही. मी फार प्रामाणिक आहे, सभ्य आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं सांगण्याचं स्पष्ट आहे की आम्ही कोणताही एक नया रुपया घेतलेला नाही. पुढचं सांगतो, ज्या दिवशी मी त्यांच्याकडे जाईन, वाईटातली वाईटीत गोष्ट आली, कपिल पटेल पडले, हाती मरा ना तो भी 9 लाख का, हे जरी पडले ना, पडणार नाही, पडले तर त्यांचा तो रुबाब, ती पद्धत, ते सगळं तेच असणार आहे. 2 वेळा खासदार आहे, मंत्री आहे, आमदार लगेच होते, विधान परिषद, काय काय ते व्हायचं ते जाते. पण मैत्री जी आहे ना ती माझी आणि त्यांची, म्हणजे खरं तर त्यांची आणि माझी मैत्री ही नंतरची, त्यांचे जे भाऊ होते फेडरेशनला जे अध्यक्ष होते, त्यांची आणि माझी मैत्री खूप चांगली होती. म्हणजे कपिल पटेल फार नंतरची गोष्ट. त्यांचा मुलगा आहे प्रशांत पाटील म्हणून, मोठा मुलगा, आणि त्यांचा मॅनेजर होते सावंत म्हणून. या दोघांना ते माहिती, म्हणजे आधी दोघं जिवंत आहेत. त्यांना जर विचारलं, म्हणजे पुरुषोत्तम पटेल नाही आहेत, पण त्यांना विचारलं की शरद पटेल आणि पुरुषोत्तम पटेल यांचे संबंध कसे होते, आता जेव्हा माझे कपिल पटेलचे संबंध आहेत ते कुठेतरी हातचं राखून आहेत. ते संबंध आमचे जे होते ते खूप वेगळे होते, वेगळी मैत्री होती. म्हणजे माझी नवीन पत्रकारितेला सुरुवात होती. आजही फेडरेशनला, त्यानंतर मृत्यून बरेच वर्ष झाले, आजही फेडरेशनला मी गेल्यानंतर फेडरेशनमध्ये ज्या आपल्या शिफारशी असतात त्याचा एकही रुपया घेतला जात नाही. जो मला मान सन्मान पुरुषोत्तम पाटलांच्या काळामध्ये मिळत होता तोच आजही फेडरेशनला मिळतोय. एवढं त्यांनी करून गेलं की त्यांना माहिती होतं की पुरुषोत्तम पाटलांचे चांगले मित्र आहेत. कपिल पाटील यांच्याशी माझा फार जुळता असा भाग नाहीये, पुरुषोत्तम पाटलांची खूप जुळायचं. आणि ते फक्त प्रशांतला माहिती, कारण प्रशांत मोठा होता आणि त्यांचा मॅनेजर सावंत, म्हणजे जो आमच्यामध्ये असायचा नियमित, तर तेव्हापासूनचे माझे संबंध आहेत. कपिल पाटलांच्या एक लक्षात येईल की साला एक माणूस होता काही पैसे नाही घेत, मला त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलता येईल, मी निर्भीडपणे त्याच्याशी बोलू शकतो, कारण मला शिंगणांची अवस्था माहित होती. खासदार शिंगणांकडे जेव्हा एक कार्यकर्ता मुलगा ज्याच्याकडे नोकरी मागायला गेला, मी सांगितलं की तुम्ही कसले पैसे मागता, माझे काम का करत नाही, व्हिडिओ टाकलाय, तेव्हा त्यांनी शिंगणाने सांगितलं तुझ्या बापाने किती पैसे घेतले ते सांग. मग निवडणुकीत मी असंच निवडून नाही आलो, तुझ्या बापाने माझ्याकडून किती पैसे घेतले ते सांग. तुम्ही कार्यकर्ते पदाधिकारी हात म्हणून तुमची मी कामं केली तर मी पैसे आणायचे कुठून इलेक्शनला, त्याला मी साक्षीदार होतो. इलेक्शनला पैसे घेतले की हा प्रॉब्लेम नंतर होतो की हे 5 वर्ष आपली कामं करत नाही. बरेच सांगतात की आमचं काम नाही केलं, आमच्या रस्त्याचं काम नाही केलं. मी तुम्हाला सांगतो, आत्ता याला तुम्ही म्हणजे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा, वाडा तालुक्यातल्या किंवा ठाणा जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन विभागामध्ये जाऊन विचारा, 4.5 कोटी रुपये हे वाडा नगरपंचायतीसाठी आले होते, द्यायचे होते. म्हणजे प्रत्येक नगरपंचायत वेगळे विषय. मी कपिल पटेल यांच्याकडे गेलो, म्हणाले हे रस्ते आहेत वाड्याचे, हे झालेले नाही, हे पाहिजे. त्यांचा पीए खोपकर ते स्वतः त्यांना पाठवलं. खोपकरांनी, प्रकाश खोपकर म्हणजे जे पीए आहेत, त्यांनी तिथल्या जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलं ही कामं आजच्या आज झाली पाहिजेत, ती शरद पटेल साहेबांकडे गेली पाहिजेत, आणि एकही पैसे, ते नियोजनवाले पैसे घेतात, कलेक्टर पैसे घेतात, ते सगळं बाजार आहे तिथे, सगळ्या ठेकेदारांना माहिती. त्यांनी सांगितलं एकही रुपया घेतला तर गाठ माझ्याशी, ते कपिल पटेल साहेबांचे मित्र आहेत, हा सगळा निधी गेला पाहिजे. तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या की आम्हाला निधी नाहीये, आमदारांनी तक्रारी केल्या की तो निधी शरद पटेल कोण लागून गेला, त्याला का दिला. कपिल पटेलांनी सगळ्यांनी तक्रारी केल्या की नाही तो आपला नाही आहे, तो एकनाथ शिंदेचा वगैरे आहे, हे आहे ते आहे, भाजपचा काय संबंध. कपिल पटेलनी मांडलं नाही. कपिल पटेल नाही, शरद पाटीलनी सांगितलेलं काम मला करावं लागेल. आणि 4.5 कोटीची प्रमा वाड्यामध्ये आले, नगरपंचायतीमध्ये जाऊन विचारा, कोट्यावधी रुपयाची कामं त्यांच्याकडनं आणली ना आम्ही. प्रत्येक शिष्टमंडळ मी जे घेऊन गेलो, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांची पण कामं मी घेऊन गेल्यानंतर त्यांनी ती माझ्या, म्हणजे आधी भाजपचे 4 लोक गेलेले तिथे, त्यांनी ऐकलं नाहीये म्हणून यांना माहिती नाही. शरद पटेल गेल्यानंतर तो दबाव आहे, तो वचक आहे, ती पत्रकाराची जी ताकद आहे ती तुम्हाला टिकवायची असेल तर मी पैसे घेऊन. दुसरे उमेदवार आहेत बाळाभाऊ म्हात्रे, म्हणजे खूप जुने मित्र आहेत. म्हणजे मला 1990ला मी पत्रकारितेत आलो, 1994ला मी माझं संपादक झालो, त्याच्या आधी 92-93ला ही शाखा प्रमुख झाली बाळाभाऊ म्हात्रे. आनंद दिघे साहेबांकडे हे नेहमी येणं होतं, मी आनंद दिघे साहेबांच्या जवळचा होतो. 92-93 पासून तर आत्ताच्या क्षणापर्यंत बाळ्या मामांना विचारायचं कधी की शरद पाटीलना तुम्ही किती पैसे दिलेत. एक साधी जाहिरात पण मी बाळामाकडून घेतलेली नाही आजपर्यंत. बाळामाच्या मी एवढ्या मुलाखती छापल्या, ते प्रवेश करणार इथून त्यांना चर्चेत ठेवण्याचं काम मी केलं. पण बाळामाना विचारायचं शरद पटेलांना पैसे दिले का, शरद पटेलांनी घेतले तुमच्याकडनं.
तिथे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, आजही माझे मित्र आहेत. आपण पत्रकार वृत्तपत्रासाठी जाहिराती घेतो, चॅनलसाठी जाहिराती घेतो. मी नाही बाळामामांकडून जाहिरात घेतली, कधीच मागितली नाही. हे कोणालाही खरं वाटणार नाही. खरं हे सांगतात ना आम्ही एवढी समाजसेवा करतो, त्याच्यापेक्षा 1000 पटीने चांगली समाजसेवा ही बाळामामा करतायत. बाळामामा हा दानशूर आहे, तो हात खुला आहे. 5,000 रुपये दिले आणि 5 लाखाचे बॅनर छापले, असं तो करत नाहीये. म्हणजे आत्ताच्या क्षणालाही त्याला अनेकांनी सांगितलं की हे लोक सांगतात आम्ही एवढी समाजसेवा करतो, आपली समाजसेवा दाखवली वैतागलं नाही. दान जे केलेलं आहे ना, दान जे आपण दान करतो ते ह्या हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे. त्याची जर तुम्ही जाहिरात करणार असाल, त्याची चर्चा करणार असाल, तर दानाला काही अर्थ नाही. हे बाळामामांचे शब्द आहेत. बाळामामांनी खूप लोकांना दिले, त्याच्यापेक्षा जास्त कपिल पाटील यांनी केले. ते सत्ताधारीच होते. सरपंच, उपसभापती, सभापती, कृषी सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, खासदार, डबल केंद्रीय मंत्री, ह्या दरम्यान त्यांनी काहीच नाही काम केलं. किती लोकांची कामं केली असतील. पुढे सांगितले, कुठे जाहिरात आली, मी एवढी पोरं कामाला लावली, मी याला मदत केली, त्याला. तुम्ही जी कामं करताय ती सांगून दाखवायची नसतात. तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये पाप येतं ना, तेव्हा नियती जी असते ना ती तुमच्या पदरामध्ये दान टाकते की नाही, त्यांनी जी समाजसेवा केली त्याच्यासाठी याला पुण्य लाभलं पाहिजे होतं, पण त्यांनी जाहिरात केली, हा पापी आहे. आणि म्हणून यांची ही हालत अशी झाली. तुम्ही बघा निवडणुकीने हे सांगता आम्ही 2.5 लाखांनी निवडून येणार आणि 3 लाखांनी निवडून येणार. तुम्ही बघा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही बघा यांची हालत काय होणार ती. मग कळेल की समाजसेवेची जाहिरात केल्यानंतर काय होतं. बाळामामांकडून मी जेवढे पैसे मागितले तेवढे बाळामामांनी दिले असते मला. 2019ला पण ते उभ्याचे प्रयत्न करत होते. अख्खी जाहिरात त्यांची, अख्खी मुलाखतीपासून माझ्या चॅनलवर मीच केलेल्या आहेत त्यांच्या मुलाखती बाळामामांच्या. त्याच्या आधी ते 14ला उभे होते, मीच त्यांना केले, कारण मित्र आहेत ते माझे. त्याच्याआधी 2009ला पण त्यांनी तो प्रयत्न केला होता, ज्यात ते विधानसभा लढलेले. एवढ्या सगळ्या निवडणुकांमध्ये बाळामामांकडनं 1ही रुपया मागितला नाही आणि 1ही रुपया घेतला नाही. हे बाळामामा ही आधी सांगतील, उद्या कपिल पाटील पण हेच सांगतील. म्हणजे आज सोडून द्या, आज शरद पटेलच्या विरुद्ध कसं बोलायचं, पण अजून 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्याला विचारा 2024च्या निवडणुकीमध्ये शरद पटेलने तुमच्याकडून किती पैसे, 1ही रुपया मागितलेला नाही. पण त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो, देऊन त्यांनी मला किती पैसे दिले असते. त्यांनी 1 रुपया मला दिला असता समजा, मी त्यांच्याकडनं पुढच्या 5 वर्षामध्ये 1 रुपयाच्या ऐवजी 1000 रुपयाची कामं करून घ्या. 1 रुपया कुठे ना 1000 रुपये कुठे. सगळे खासदार आमदार तर टक्केवाऱ्या घेतात, टक्केवाऱ्या द्यायला लावतात, सगळे अधिकारी घेतात. ज्यावेळेस कपिल पाटील यांचा पीएफ प्रकाश खोपकर येऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय तर ही कामाची प्रमा काढून शरद पटेलकडे द्यायचे आणि 1ही रुपया कोणी घ्यायचा नाही. याच्यामध्ये जर पैसे तर तुम्ही घेतले तर गाठ माझ्याशी आहे. हे कोण बोलतोय? त्यांचा पीए बोलतोय, तो दिल्लीतला पीए, त्यांचा शासकीय पीए बोलतोय की हे रिलेशन हे आहे. 4.5 कोटी त्या कलेक्टर ऑफिसला 5%, 7% त्यांचा रेट आहे. ते 5 कोटीचे आपण जर समजा 5% जरी दिले असते तर किती पैसे झाले असते? ते 25 लाख तसेच झाले ना. माझे 25 लाख वाचले ना. तसे मागायला गेलो कंपनी मला 25 लाख देणार आहेत का? पण माझे 5% वाचले ना. हे एक काम नाहीये, अशी अनेक कामं जी आहेत ही कपिल पाटील यांच्याकडनं मी ठासून ठोकून करून घेतलेत. मी त्यांच्या नजरेत नजर घालून, मी काल हितेश ठाकूर यांची मुलाखत घेतली, तुम्ही बघितली असेल. 30 मिनिटं मुलाखत आम्ही घेतली. ती मुलाखत मोठी आहे पण आम्ही 30 मिनिटं दाखवली. मला अनेकांनी सांगितलं की हितेंद्र ठाकूर यांच्या समोर बसणं, त्यांची मुलाखत घेणं, त्यांच्या डोळ्यात डोळा घालून बोलणं हे खूप मोठं. मी 1990 पासून त्यांच्याबरोबर आहे. 1 रुपया मागितलेला नाही, 1 रुपया घेतलेला नाही. 1 रुपया. हा, याचा अर्थ मी पैसे घेत नाही वगैरे बघा. ते बाळामामा त्यावेळेस ते शाखा प्रमुख होते. तिथे खंडप्याचे शाखा प्रमुख आमच्याकडे प्रकाश पाटील होते. आता जे उपनेते आहेत ते त्यांच्याकडे भरपूर पैसे घेतले, त्यांनी भरपूर पैसे दिले. त्याची पुढची गोष्ट होती, आणि एकदा पत्रे दिले. बघा समाजसेवा कशी असते. एका गावात गेले, पत्रे दिले आणि घरावरून उडून गेले होते म्हणून, आणि ते पत्रे देताना भाषण करताना त्यांनी शांताराम मोरे आणि प्रकाश पाटीलवर टीका केली. म्हणून मी एक व्हिडिओ बनवला की प्रकाश पाटील समाजसेवा आतापर्यंत कशी केलेली आहे. कारण मी 90 पासून प्रकाश पाटलांना ओळखतो. भरभरून पैसे दिले, म्हणजे मशालसाठी आनंद दिघे आणि प्रकाश पाटील, म्हणजे अनेकांनी मदत केली. त्याच्यामध्ये ही 2 नावं आहेत. मला प्रकाश पाटीलने कधीही सांगितलं नाही की माझी बातमी छान, माझं हे. आता इलेक्शन एवढं चालू आहे, प्रकाश पाटीलची बाईट पण साधी मी टाकलेली नाही. पण मी आता जाऊन उभारला, मला एवढे पैसे पाहिजेत काय, हे मला मदत पाहिजे, ते देतात. मला 1990 पासून करत होते ते मदत. म्हणजे बाळामामा आणि ते एकच पक्षातले मित्रच. बाळामामाकडून मी 1ही रुपया घेतला नाही. प्रकाश पाटीलकडनं आतापर्यंत मी जेवढे मागितले तेवढे त्यांनी मला दिले. मी नाकारत नाही. ते मदत करणं वेगळं,
एखाद्या चॅनलला ऐन वेळेवर आपल्याला अडचण त्या गोष्टीला मदत करणं वेगळं, आणि तुझी बातमी छापतो म्हणून द्या, तुझी बातमी छापत नाही म्हणून मला पैसे द्या, हा प्रकार ज्या दिवशी पत्रकार करतात त्या दिवशी त्यांची किंमत होते, कारण याची चर्चा होते. तुम्हाला कोका कोलाचा किस्सा सांगतो. कोका कोला आपल्या वाड्यात आहे. त्याचा मॅनेजरने 8 मिनिट टाकला होता, मोठा गुन्हा दाखल केले, त्याच्यावर सगळं केलं. त्याचे दिल्लीची फोर्स आली आणि ते सांगितलं की तुम्ही पत्रकार म्हणून तर आमच्याकडनं नेहमी पैसे घेता कोका कोलाकडनं, तुम्हाला दिवाळीला आम्ही देतो, महाराष्ट्राला देतो, सगळं करतो, आणि तरीही तुम्ही आमच्या विरोधात का? मी मला कधी पैसे दिले ते बघा. त्यांनी लॅपटॉप काढला, बघितलं सगळ्यांच्या नावावर पैसे होते. मशाल, शरद पाटील, नील, मागची 8 वर्ष नील दाखवलं. म्हणजे त्यांचा सीओ शहाणपणा होता, तो उठून उभा राहिला, त्यांनी नमस्कार केला, मानलं तुम्हाला म्हणे, तुम्ही पैसे नाही घेतला आमच्याकडनं, कंपनीकडनं तुमच्याकडे पैसे गेलेत तुम्हाला द्यायला, पण तुम्ही घेतलेले नाही आहेत. आमदार खासदारांच्या समोर नावं बघितली, सगळ्यांची नावं होती. त्याच्यामुळे एखादी कॉर्पोरेट कंपनी असते, त्याला हिशोब द्यावा लागतो. उद्या जेव्हा कपिल पाटील, बाळ्या मामा किंवा आणखीन कुठे होते, आपण कोणाकोणाला पैसे दिले त्यांची लिस्ट त्याच्याकडे असते ना, का घर दे वाट 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 करतो, असं होत नाही. मी इलेक्शन कॅम्पेन गेली 30 वर्ष करतोय. या 30 वर्षात मला माझा अनुभव आहे ना. म्हणजे आमच्याकडे पण आम्ही जेव्हा पैसे कोणाला देतोय त्याची नोंद असते, तशी कपिल पाटलांकडे नोंद ती असणार, ते ठेवणार. मग शरद पाटील जर एवढे दिले, हा ठीक आहे, आलाय ना, बसव त्याला. 2 तास तो बाहेर बसवणार, 2 तास बाहेर बसवणार, नंतर ठीक आहे काम बघतो करणार, निघून जाणार. आपल्याला ती किंमत देणार नाही, कारण त्यांनी त्यांच्या मताची किंमत मोजलेली असते. आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे आमच्याकडे 3 उमेदवार उभे आहेत पालघरला. सौरा, हितेंद्र ठाकूरचा उमेदवार आहे, आणि शिवसेना. तिघांना पण तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही विचारू शकता शरद पाटीलला काय, ते सगळं नाही, तो घेत नाही म्हणजे मी फार प्रामाणिक आहे, सभ्य अशातला भाग नाही. इलेक्शनच्या काळामध्ये ज्या वेळेस तुम्ही प्रामाणिकपणे त्यांना काम करता, त्यावेळेस ते निवडून आल्यानंतर किंवा पडल्यानंतरही ते तुमची इज्जत करतात, मान सन्मान ठेवतात, आणि पत्रकाराला तेच हवं असतं. तुमच्याकडे किती पैसे त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे आता हे जे अभ्याधीश कोट्याधीश दिसतात ना, ते आमचेच विद्यार्थी आहेत. विद्यार्थी जर एवढं कमवू शकतो तर शिक्षकालाही तेवढं करता येतं, तेवढं लोक आम्हालाही आहे. पण ती तो हव्यास केल्यानंतर काय होतंय, म्हणजे भ्रष्टाचारांना, अत्याचारांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये बिलकुल स्थान नाही आहे. ते स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाही, जे बोलतात, प्रचार करतात वगैरे, खोटं आहे सगळं. ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू शकता एवढा मोठा भ्रष्टाचार करून? का बोलता, कसं बोलता, का बोलता, तुम्ही थोडासा विचार करा. आज जे सांगतायत, प्रश्न तुमचा असा होता की कपिल पाटील यांनी चॅनल विकत घेतले. मी आज सांगतो, आजच्या क्षणापर्यंत 1ही रुपया त्यांच्याकडून घेतला नाही आणि घेणार नाही. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी त्यांच्याकडून कामं नाही करून घेणार. मी खूप मोठी मोठी कामं त्यांच्याकडून करून घेणार, कारण मला माहिती आहे ते केंद्रीय मंत्री होणार आहेत. कारण मी दिल्लीत जाऊन आलोय, मी त्यांच्याबरोबर बसतोय, मी त्यांच्यावर उठतोय, त्यांच्याबरोबर मी फिरतोय. पत्रकाराचं नॉलेज तर तेवढं आहे आपल्याला. हे पण तुम्हाला मी सांगतोय, उद्या जर उलटी परिस्थिती झाली असती, म्हणजे हा जर अपक्ष उभा नसता राहिला, तर कपिल पाटील यांना धोका होता. आता त्यांना धोका नाही आहे. मग ते निवडूनच येणार असतील तर त्यांच्याकडनं पैसे घेऊन आम्ही का डागाळू? मी तेव्हा ठामपणे सांगू शकतो, तुमच्याकडनं 1 रुपया खाल्लेला नाही, घेतलेला नाही. हे काम तुम्हाला करावं लागेल. डोळ्यात डोळे घालून तुम्हाला पत्रकाराला बोलता आलं पाहिजे. कोणाची इंटरव्ह्यू घेताना, मुलाखत घेताना, कोणाकडे जाताना पत्रकार तो आत रुबाबात गेला पाहिजे, त्यात रुबाबात आला पाहिजे. ही जी पत्रकारिता आहे ना, ती आम्ही करतोय, आणि म्हणून माझं नाव आहे, आणि म्हणून तुम्ही तो प्रश्न विचारताय. हो, राजदोष तुम्ही विचारलाय की तुम्ही पैसे घेतलेत, मशाल चॅनल विकलं गेलंय. एवढी वर्षाची तपश्चर्या, 1,10,00,000 व्ह्यूअर्स असलेलं चॅनल असं राजरोसपणे विकलं जाईल का? हा ठीक आहे, विकलं गेलं असतं, धरून त्याला. विकणं झालं कशाला म्हणतात माहिती प्रदेश? सतत मी कपिल पाटीलच दाखवतोय. बाळ्या मामांचे जेवढे व्हिडिओ माझ्याकडे आले तेवढे मी दाखवलेत. बाळ्या मामा इंटरव्ह्यूसाठी मी 6 वेळा बोलवलंय, 6 वेळा कॅमेरा आले, बाळ्या मामा आलेले नाहीत. का आले ते नंतर मी तुम्हाला सांगेन. पांडुरंग बरोबर त्याला साक्षी आहेत, ते सांगते मी घेऊन येतो, त्यांना नाही आलेले. हे यायचा प्रश्नच नाही, कारण यांना पहिला प्रश्न जर विचारला की एसआयटीचं काय झालं, एसआयटी का थांबले, एवढा एका प्रश्नावर ते उत्तर देऊ शकतात का? नाही देऊ शकत. हे येण्याचा प्रश्नच नाही. अपक्ष उमेदवाराचे जेवढ्या बातम्याने जेवढे व्हिडिओ टाकलेत तेवढेच व्हिडिओ मी बाळामामांचे टाकलेत, आणि त्याच्यापेक्षा कमी व्हिडिओ मी हे कपिल पाटील टाकलेत. पण जेव्हा तुम्ही विश्लेषण करता ना, तर तुम्हाला खरं बोलायचं असतं, कॅमेरासमोर बोलायचं. तुमची तर एक गोष्ट चुकली, म्हणजे आता जे सांगतात ना अपक्ष निवडून येणार, हे सगळे चुकणार आहेत. हे तोंड कशी पडतील, यांचा अभ्यास किती, यांची लायकी काय, हे सगळं या लोकांचं कळेल. आणि मला ती लायकी गमवायची नाहीये, आणि म्हणून मी सांगतोय की
कपिल पाटील निवडून येणार, जो निवडून येणार आहे त्याच्याकडून कधीही पैसे घ्यायचे नसतात. 5 वर्ष त्याच्याकडून आपल्याला कामं करून घेता आली पाहिजे. त्याच्याकडनं आपल्याला जो मिळतो तो मान सन्मान मिळाला पाहिजे. तो जर नाही मिळाला तर तुमची पत्रकारिता व्यर्थ आहे. आता मधल्या काळामध्ये काही पत्रकारांना दिल्ली दौरा केला. हा. कपिल पाटील यांनी दिल्ली दौरा केला पत्रकारांसाठी आणि त्याच्यावरून बऱ्याचशा ठिकाणी मी एक सांगतो, काही पत्रकारांच्या मध्ये मशालचा एकही पत्रकार नव्हता. शहापूरचे पत्रकार गेले होते, मुरबाडचे पत्रकार गेले, आमचा मुरबाडलाही पत्रकार आहेत, आमचे शहापूरलाही पत्रकार, आमचे भिवंडीलाही पत्रकार, आमचे वाड्यातही पत्रकार, एकही मशालचा पत्रकार नव्हता. मीही नव्हतो. आणि मला सांगितलं नाही की तुमचा पत्रकार, त्यांना माहिती आहे हे येणार नाहीये. दिल्लीला जायचं असेल दौरा करायचा तर माझ्या पैशाने मी जाईन, तुझ्या पैशाने कशाला जाईन. पत्रकारांनी तेवढं ही भिडस्त स्वभाव तो ठेवला पाहिजे की तुम्ही आम्हाला दिल्ली दौऱ्याला पाठवताय, त्याच्यापेक्षा समजा माझ्या वाडा तालुक्यात पत्रकार 10 गेले असतील तर त्या 10 पत्रकारांना किती खर्च येणार तो तुम्ही सांगा. त्या बदल्यात मला आमच्या एसटी स्टँडवर एक चांगली मुतारी बांधून द्या, आमचा हा रस्ता तो करून द्या, आमच्याकडे गार्डन करून द्या, ही मागणी मी केली असते. हे त्यांना माहित होतं. मला बोलवलेलं नाही दिल्लीला, मी दिल्लीला त्यांच्या बरोबर म्हणजे त्या पत्रकार दौऱ्यात मी नव्हतो. म्हणजे कपिल पाटील यांचा उद्देश त्या बाबतीत काय होता की दिल्ली दौरा पत्रकारांना केला, आतापर्यंत कधी केलं नाही, पण आता त्यांनी दौरा पत्रकारांसाठी केला. साहजिक त्याचा अर्थ तोच आहे ना. तुम्ही इलेक्शन आम्हाला मदत करा. आज तुम्ही अपक्ष उमेदवाराच्या बातम्या मोठमोठ्या छापून येतात पेपरला, मोठमोठ्या चॅनल त्याच्या मुलाखती चालू होतात. एकच चॅनल आहे की ते सतत दाखवतंय त्यांचं ते हे विकलं गेलं. त्यांचे 2-4 चॅनल्स बघा तुम्ही, ते सतत अपक्ष उमेदवाराच्या रॅलीज हे ते रील्स सगळं दाखवतंय. त्यांच्यावर कोणीही आरोप करत नाही का ते विकले गेले, कारण त्यांची दखलच नाही कोण घेत. मशालवर काय आरोप करतात, मशाल विकलं गेलंय, कारण मशालची दखल घेतली जाते. मशालच्या प्रत्येक शब्दावर लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून ते मला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात. माझा एक व्हिडिओ आहे तर मी फार सभ्य नाहीये, फार चांगला नाहीये, कारण आपण जर चांगले आणि सभ्य असतो, प्रामाणिक असतो तर ह्या खताड्यामध्ये हात घातला नसता. चिखलात दगड मारल्यानंतर चिखल आपल्या अंगावर उडतोय माहिती आहे, आणि तरी आपण भ्रष्टाचारांच्या विरुद्ध लढतोय, यांच्याशी बोंबलतोय. तुला माहिती आहे मी कुणबी समाजाचा आहे, उमेदवार कुणबी आहे. सगळा कुणबी समाज मला सांगतो की हा विरोध करतोय, हा चुकीचा करतोय, सगळे शिवाय घालतायत. पण 4 जूनला त्यांना कळेल की शरद पाटील खरा होता, आपण खोटे होतो. आणि ठासून सांगतोय कपिल पाटील यांच्याकडनं मला एकही रुपया दिलेला नाही, मी घेतलेला नाही. आणि मी ज्या त्यांच्याकडे मागेन, आज पण जाऊन उभा राहिला मला एवढे पैसे पाठवा, मला नाही सांगू शकत नाही. सांगतील काय वाटतं तुम्हाला? कपिल पाटील असो, देवेश पाटील असो, तर त्यांचे पीए असो कोणी, तर ते सोडून दे, ही फार लांबची ही नवीन गोष्ट आहे. त्यांचा भाऊ म्हणजे त्यांचा मुलगा पुरुषोत्तम पाटील पोरगा, त्याचा पुत्र आहे दुसरा प्रशांत पाटील आहे, दुसरा सुमित आहे. यांच्याकडे मी जाऊन बसलो आणि सांगितलं मला एवढे पैसे पाहिजेत, नाही तर मी तुमची आता हे करून टाकेन वगैरे. मग ते पुढचं बोलायची गरज नाही, हे करून टाकेन ते करून. मी सांगितलं मला ह्या गोष्टी पाहिजेत, ते देणार. म्हणजे तुम्ही कपिल पाटील यांच्याकडून कुठलाही, कपिल पाटलांना विचारा, त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा. तुम्ही लांब नका जाऊ, कपिल पाटील पण नको. वाड्यातले कार्यकर्ते तुमचे मित्र आहेत, योगेश पाटील आहेत, संदीप पवार आहेत, मंगेश पाटील त्यांना होतं विचारा की शरद पाटील यांना तुम्ही कधी पैसे दिलेत आणि किती पैसे दिले, त्यांना विचारतो की कपिल पाटील साहेबांना त्यांनी पैसे घेतले. इलेक्शन मधले पैसे जे आहेत ना ते कधीही लपून राहत नाही. त्याला कारण असं असतं, जे पत्रकार पैसे घेतात ना, लक्षात घ्या, पत्रकार पैसे घेतात ना, किती पत्रकार आलेत? 40. 40 पत्रकारांना कोणाला किती किती पैसे दिले त्याची नोंद केली जाते आणि ते पक्षाच्या कार्यालयात त्यांच्या जातं. 1990 पासून आजपर्यंत कुठल्या राजकीय पक्षांकडनं पाकिट घेतलंय, त्यांच्या पार्टीला गेलोय किंवा राजकीय पक्षांकडून पैसे मागितले? मी दौलत दरोड्याचा विषय सांगतो तुम्हाला. दौलत दरोड्याच्या विरोधात मी लिहिलं, मला एकदा शिवसेनेच्या नेत्यांनी बोलवलं, दरोडा तुम्हाला नेहमी मदत करतो आमदार. दरोड्याचा चहा जर पिला असेल ना, चहा दरोडा म्हणजे चांगले मित्र होते, जे आता त्याच्या पीएमुळे गडबड झाली ते गोष्ट. एवढ्या वर्षामध्ये ते 6 वेळा निवडणुका लढवल्या, 6 वेळा निवडणुकीमध्ये एकही रुपये त्यांनी दिलेला नाही, मी घेतलेला नाही, आणि त्यांची प्रसिद्धी मी प्रचंड केली. एकही रुपया न घेता प्रसिद्धी करणारा एकमेव शरद पाटील आहे. आणि म्हणून मला मान सन्मान आहे, तेवढ्या ताकदीने बोलतोय. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि कोणत्याही टीकेला, कोणत्याही पैशाला. तुम्ही जेव्हा सांगताय विकत घेतलं तेव्हा त्याला काही बेस पाहिजे ना. विकत चॅनल घेतात, कपिल पाटील समजा हे चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये बाळामाची बातमी का, बाळामाची मुलाखत का, यांच्या रॅलीच्या प्रचार यंत्रेच्या बातम्या का कपिल पाटील टाकून देईल? कपिल पाटील काय सांगतील? हे बंद करते सगळं, मी सांगतो ते लिही, मी सांगतो ते बोल, माझा रोज दिसलं पाहिजे. साहजिक जरा विकत घेणार म्हणजे तो मालक झाला ना. कपिल पाटील हे मालक झाले, मालकाच्या पुढे आपल्याला जाता येईल? मॅच ठोकतो ना त्यांना.
मी ठोकतोय त्यांना. मग मी केस घेतलं कसं काय? एकमेव म्हणजे दौलत दादाला तुम्ही जाऊन विचारा. म्हणजेच आपण जो प्रश्न विचारला होता की शरद पाटील यांचं चॅनल मशाल न्यूज नेटवर्क हे कपिल पाटील यांनी विकत घेतलंय आणि बरेच पैसे त्यांना दिलेले आहेत, अशी जी चर्चा चालू होती याचं उत्तर आपल्याला नक्कीच आता या चर्चामध्ये मिळालं असेल. आणि पुढचं कधी जर मशाल न्यूज नेटवर्कच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण या पैशाचं देवाणघेवाणाच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण विश्लेषण योग्य प्रकारे केलेलं आहे. त्यामुळे मी इथेच थांबतो. आपण आता पुढच्या भागात भेटूया. नमस्कार.